अलेक्सा, हृदयी वसंत फुलताना लाव ना. जियो सावन से सुरेश वाडकर, सुदेश भोसले, शैलेंद्र सिंह एंड सचिन पिलगावकर का गाना हृदय वसंत फुलताना. हे काय आहे? अलेक्सा, व्हॉइस ऑफ. तू सांग अलेक्सा स्टॉप, तर ती थांबेल. स्टॉप. अलेक्सा स्टॉप. बोल. आजी, काय? हे काय आहे? ह्याच्यात तुझं आवडतं गाणी कसं वाजतंय? तीच तर गंमत आहे. हा स्मार्ट स्पीकर आहे, तुझ्या बाबांनी मला गिफ्ट केलाय. आणि याला नेमकं कसं कळतंय की तुला काय हवंय? अगं, कृत्रिम बुद्धिमत्ता, काय तुमच्या भाषेत ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याची कमाल आहे. मी जे काय बोलतीये ना ते होणार आहे. हो. ती कृत्रिम बुद्धिमत्ता ते सांगतं. आणि अरे तू समजावून सांग ना तुझ्या भाषेत. अगं आई पॅनिक नको होऊ, मी सांगतो. तुम्हाला ऐकायचं आहे ना AI म्हणजे काय आणि त्याच्या मागची खरी जादू बघायची आहे? चला तुम्हाला दाखवतो. आईला उगाच त्रास देऊ नका. चला. ते मी ऐकते ना अलेक्सा बरोबर. तू गाणं ऐक. चला चला चला. जादू आहे, जादू, भविष्यातली जादू. हा अलेक्सा, हृदयी वसंत फुलताना सुरू. चला तर मग कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI समजून घेऊयात. रिया, तुला काय वाटतं की हा छोटा रोबोट हुशार का आहे? कदाचित त्यात एखादा खास प्रोग्राम असेल. बरोबर. AI म्हणजे असा प्रोग्राम जो मशीनला शिकायला आणि निर्णय घ्यायला मदत करतो. जसं आपलं डोकं आपल्याला विचार करायला आणि वागायला मदत करतं. उदाहरणार्थ, हा रोबोट AI वापरून कुठे जायचं आणि अडथळे कसे टाळायचे हे शिकतो. AI फक्त रोबोट मध्ये असतं का? अजिबात नाही. AI सगळीकडे आहे. तुमच्या फोनमध्ये, आजीने दाखवलेल्या स्मार्ट स्पीकरमध्ये आणि अगदी स्वतः चालणाऱ्या गाड्यांमध्ये सुद्धा. जेव्हा तू सिरीला प्रश्न विचारतेस तेव्हा AI तिला समजून उत्तर देण्यासाठी मदत करतो. म्हणजे AI यंत्रांना विचार करायला लावतो? अगदी बरोबर. रिया, AI त्याच्याकडील माहिती वापरून शिकतो आणि वेळोवेळी सुधारणा करतो. त्यामुळे यंत्र अधिकाधिक हुशार वाटतं. खूप छान. मग AI खूप ताकदवान असेल. आहेच. AI अनेक क्षेत्रांमध्ये वापरलं जातं. जसं की खेळ अधिक मजेदार बनवण्यासाठी, डॉक्टरांना लोकांचा जीव वाचवण्यात मदत करण्यासाठी. आणि AI समजल्यामुळे तुम्ही तंत्रज्ञानाचा योग्य वापर करू शकाल. मला तर रोजच्या जीवनात AI कसे काम करते हे अजून शिकायचं आहे. वा, चला तर मग पाहूयात का AI आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोगी ठरतो ते. मीरा, तुला आठवतंय तू दररोज वापरत असलेल्या कोणत्या उपकरणात AI असू शकतो सांग बरं? हा, आपलं स्मार्टफोन. अगदी बरोबर. तुमचा फोन AIचा वापर करतो व्हिडिओ सुचवण्यासाठी, प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि चांगल्या फोटोंसाठी मदत करण्यासाठी. आता हा स्मार्ट स्पीकर अलेक्सा AIचा वापर करून आपले आदेश समजतो आणि पाळतो. चला तर मग प्रयत्न करून बघूयात का? मीरा, अलेक्साला आपली किती वेळ झाले ते विचार बरं. हो. अलेक्सा, व्हॉट्स द टाइम? The time is 10:25. हां, वा, इतके पटकन उत्तर पण दिलं. अरे हीच तर गंमत आहे AIची. यामुळे ही उपकरणं आपल्याला दैनंदिन कामांमध्ये मदत करू शकतात. AI घरगुती उपकरणांपासून इलेक्ट्रॉनिक्स आणि व्हिडिओ गेम्स पर्यंत अनेक गोष्टीत वापरला जातो. AI सगळं काही स्मार्ट आणि सोपं करते. अगदी बरोबर मीरा. AI आपल्या जीवनात अनेक गोष्टी सोप्या करतो जे कधी कधी आपल्याला कळतही नाही. मग काय AIच्या आणखी काही उदाहरणांकडे जायचं का? चला तर मग प्रत्यक्ष आयुष्यात AI कसा काम करतो ते बघूयात. आता तुझा फोन तुझा चेहरा पाहून उघडतो, हे कधी पाहिलंय का? हो, जणू जादूच आहे. हेच तर आहे. AI मुळे चेहऱ्याची ओळख होते. आता आपल्या या टॅबलेटवर करून बघूयात. 1 मिनिट. सी, बघितलं? खरंच हा तुमचा चेहरा ओळखतो? हो, अगदी. AI माझ्या चेहऱ्याची तुलना साठवलेल्या माहितीशी करतो आणि उपकरण उघडतो. एवढंच नाही तर AI वस्तूही ओळखतो. हे खूप उपयोगी आहे.
अगदी बरोबर. AI नेव्हिगेशन ॲप्समध्ये सर्वोत्तम मार्ग शोधण्यासाठी, ऑनलाईन शॉपिंगमध्ये उत्पादनं सुचवण्यासाठी आणि आरोग्य सेवांमध्ये आजार ओळखण्यासाठीही वापरला जातो. हल्ली किती प्रगती झाली आहे नाही? नाहीतर आमच्या काळी साधे नकाशे वाचणं इतकं किचकट होतं. खूप बदललंय सगळं आणि वेगाने बदललंय. ए आय सगळं सोपं करतो. अगदी बरोबर रिया. AI सगळीकडे शांतपणे आपलं जीवन सुधारतोय. मला तर जाणून घ्यायचंय की ए आय आपल्या घरी कसं काम करतं. अगं पुढे तेच बोलणार आहोत. चला AI कसा घरात मदतनीस बनतो ते जाणून घेऊया. हा मीरा, तुला आठवतंय का आजीने अलेक्साचा वापर करून तिचं आवडतं गाणं कसं लावलं? हो, त्याने लगेच हृदय वसंत फुलताना गाणं लावलं. अगदी बरोबर. AI अलेक्सा सारख्या स्मार्ट स्पीकर्सना आपला आदेश समजून त्यावर काम करायला मदत करतो. मी तुम्हाला आणखी काही दाखवतो. हा अलेक्सा, आजचं हवामान काय आहे सांग बघू. फिलहाल मुंबई महाराष्ट्र में बादल छाए हैं और तापमान 23 डिग्री सेल्सियस है. बघितलं? हे हवामान ती सांगते. आणि अजून बरंच काही. तुम्ही त्याला स्मरणपत्र सेट करायला, शॉपिंग लिस्टमध्ये वस्तू जोडायला किंवा स्मार्ट लाईट्स नियंत्रित करायला सुद्धा सांगू शकता. अरे हो, एक मिनिट हा. अलेक्सा, संध्याकाळी 5 वाजता झाडांना पाणी घालायचंय हे मला आठवणीत करून दे. ठीक है, मेरी ओर से शाम के 5 बजे एक रिमाइंडर सेट कर दिया जाएगा. बघितलं? हे गृहपाठसाठी मदत करू शकतो का? अगं नक्कीच. याला शब्दांचे स्पेलिंग विचारा, गणिती उदाहरणे सोडवायला लावा किंवा वाक्य एका भाषेतून दुसऱ्या भाषेत भाषांतर करायला सांगू शकतो आपण. हे खूप उपयोगी आहे. आमच्या वेळेस सगळं लक्षात ठेवायला लागायचं आणि आता हे हुशार सहाय्यक जगणं किती सोपं करतायत. ग्रेट आहे, वंडरफुल आहे एकदम. हो आई, अगदी बरोबर बोलली बरं का. जणू घरी एक छोटा मदतनीसच आहे. बरोबर. पण लक्षात ठेवा, AI उपयोगी जरी असला तरी त्यावर पूर्णपणे आपण अवलंबून राहायचं नाही. मी अलेक्साला माझ्या डान्स प्रॅक्टिससाठी आठवण करून द्यायला सांगणार. चांगली सुरुवात आहे रिया. आता आपण AI जगाकडे कसा बघतो ते बोलूयात. रिया, मला सांग, आपण आपल्या आजूबाजूच्या वस्तू कशा ओळखतो? आपल्या डोळ्यांनी आणि मेंदूने. अगदी बरोबर. AI देखील असंच काम करतो. ते वस्तू, माणसं आणि प्राणी ओळखण्यासाठी कम्प्युटर विजन सुद्धा वापरतो. बघा, दाखवतो तुम्हाला. टडा. अरे, याला कसे कळले की हे प्लांट आहे? हो, AI वस्तूंचे आकार, रंग आणि आकारमान तपासून त्यांना ओळखतो. एक मिनिट, आणखी काहीतरी करून बघूयात. हो ना? हो. सी, AI हे सगळं कसं शिकतो? अरे AIला हजारो फोटोंच्या सहाय्याने प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे ते अचूक ओळखायला शिकतो. जणू एखादं लहान मूल कसं शिकतं तसंच. हे तर खूप हुशार आहे. तुम्ही दोघे किती मजा घेताय ना. बाबांनी आम्हाला सांगितलं ना, AI कसे झाड, कप ओळखतं. त्याला कम्प्युटर विजन म्हणतात. आजी, जणू टॅबलेटला सुपर डोळे मिळालेत. छान आहे. AI अगदी साध्या साध्या कामांना सुद्धा कसं जादुई, मॅजिकल बनवतं, नाही का? आत्तापर्यंत आपण पाहिलं की AI आपल्या दैनंदिन जीवनात कशी मदत करतो, घरगुती सहाय्यक म्हणून कसा उपयोग होतो आणि तो आजूबाजूच्या जगाला कसा पाहतो. पण अजून खूप काही शिकायचंय. पुढच्या भागात आपण पाहूया AIची आणखी वैशिष्ट्य. तो रंग, आकार आणि प्राणी कसा ओळखतो, माणसासारखं कसं बोलतो आणि ऐकतो आणि Google ट्रान्सलेट सारख्या अद्भुत साधनांना कसा वापरतो. आपल्याला AI बद्दल अजून खूप काही शिकायचंय. त्यामुळे सोबत राहा.